पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया ही घोषणा तुम्ही नक्कीच ऐकली असेल। परंतु आज देशातील परिस्थिती पाहिली तर एकच प्रश्न पडतो, अभ्यास करून तरी काय फायदा जर परीक्षाच प्रामाणिकपणे होणार नसतील। आज देशाची शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धती पूर्णपणे कोलमडून पडली आहे, निकामी झाली आहे। एका बाजूला लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारी नीट परीक्षा, जिचा पेपर लीक होतो, परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलावी लागते। दुसरीकडे देशातील सर्वात मोठी शिक्षण संस्था समजल्या जाणाऱ्या CBSEच्या निकालात एवढ्या ढिसाळ त्रुटी समोर येतात की न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यालाच ट्रोल केलं जातं। आणि हे कमी होतं म्हणून की काय, कालच SSC GDच्या परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन होतं। परीक्षा केंद्रांवर एकच गोंधळ उडतो आणि हजारो गरीब ग्रामीण भागातील तरुण हताश होऊन घरी परततात। हे एकामागून एक घडणारे घोळ काय सिद्ध करतात? देशाचं केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा देशात एक परीक्षा सुद्धा सुरळीत पार पडू शकत नाहीत का? आज आपण या तीनही मोठ्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि अशा प्रकारे आपली शिक्षण व्यवस्था ICU मध्ये पोहोचली आहे, त्याला जबाबदार तरी कोण हे देखील जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सगळ्यात आधी बोलूया देशातील वैद्यकीय शिक्षणाचा दरवाजा असलेल्या नीट परीक्षेबद्दल। डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी 20 ते 25 लाख विद्यार्थी या परीक्षेची रात्रंदिवस तयारी करतात। कित्येक पालक आपल्या रक्ताचं पाणी करून कर्ज काढून पोरांना राजस्थानच्या कोटा किंवा अन्य मोठ्या शहरांमध्ये कोचिंगला पाठवतात। परंतु त्यांना काय मिळतं तर पेपर लीक। ज्या परीक्षेची सुरक्षा इस्रोच्या रॉकेट लॉन्चर सारखी असायला हवी होती, तिथे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर बाजारात विकला जातो। पेपर लीकच्या बातम्या येतात, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरतो, कोर्टात याचिका दाखल होतात आणि अखेर शिक्षण मंत्रालयाला नामुष्की पत्करत परीक्षा पुढे ढकलावी लागते आणि ती पुन्हा घ्यावी लागते। विचार करा त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा, जे 2 ते 3 वर्ष दिवसाचे 14 तास अभ्यास करतात। परीक्षा केंद्रावर जाताना त्यांच्या डोक्यात फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिका असते, परंतु तिथे गेल्यावर कळतं की व्यवस्थाच लीक झाली आहे। ही केवळ एका पेपरची गळती नाही, तर या देशातील प्रामाणिकपणाची आणि गुणवत्तेची गळती आहे। केंद्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA आणि शिक्षण मंत्रालय या पेपर माफियांसमोर हतबल का झालं आहे की ते स्वतःच यावर मोठं पांघरून घालत आहेत? हा देशातील सर्वात मोठा प्रश्न आहे। हिटलरचा प्रचार प्रमुख असलेल्या गोबेल्सचा एक नियम होता की स्वतःची चूक लपवण्यासाठी समोरच्यावरच हल्ला करायचा। असंच काहीसं घडलंय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEच्या निकालाबाबत। निकालाची घोषणा तर थाटामाटात झाली, परंतु त्यानंतर जे वास्तव समोर आलं ते धक्कादायक होतं। निकालांमध्ये असंख्य त्रुटी, गुणांची अजब देवाणघेवाण आणि सॉफ्टवेअरचे घोळ समोर आले। या यंत्रणेच्या चुकीमुळे बळी ठरला वेदांत नावाचा एक सामान्य विद्यार्थी। वेदांतने त्याला मिळालेल्या चुकीच्या मार्क्सवर, त्या विसंगतीवर अगदी वैध आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित केले। त्याने विचारलं की माझा पेपर तर मला चांगला गेला होता, मग हे गुण असे कमी का मिळाले? पण त्याला न्याय मिळण्याऐवजी काय झालं? सोशल मीडियावर आणि काही अंशी यंत्रणेच्या समर्थकांकडून त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं गेलं। त्याला मानसिक छळाला सामोरं जावं लागलं। एका तरुण विद्यार्थ्याने आपल्या हक्काचे गुण मागणं, यंत्रणेला जाब विचारणं हा या देशात गुन्हा ठरतोय का? जेव्हा एखादी केंद्रीय संस्था स्वतःच्या चुका मान्य करायला तयार नसते आणि प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करते, तेव्हा समजून जावं की शिक्षण व्यवस्थेचा कणा हा पूर्णपणे मोडलेला आहे। CBSE सारख्या नामांकित बोर्डाकडून अशा चुका होणं आणि त्यावर पांघरून घालणं अत्यंत लाजिरवाणं आहे। CBSEच्या निकालानंतर अनेक प्रकारच्या चुका समोर आल्या। त्यामध्ये सर्वात गंभीर चूक होती उत्तरपत्रिकांची अदलाबदल। ज्या विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्यामुळे आपल्या उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी अर्ज केला होता, त्यांना दुसऱ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अपलोड झाल्याचे दिसून आले। दिल्लीतील वेदांत नावाच्या विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पुरावे दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। त्याच्या फिजिक्सच्या उत्तरपत्रिकेवरील हस्ताक्षर लिहिण्याची पद्धत त्याची नव्हती व त्याने त्याची तक्रार सोशल मीडियावर केली। यानंतर संजना नावाच्या दुसऱ्या एका विद्यार्थिनीच्या केमिस्ट्रीच्या पेपरबाबतही असाच प्रकार घडला, जिथे पहिल्या पानावर वैयक्तिक माहिती तिचीच होती,
मात्र आतली पानं दुसऱ्या कोणाची तरी होती. सीबीएसईने अधिकृतपणे त्या चुका मान्य केल्या असून निकाल सुधारण्याचे आश्वासन दिलंय. एवढंच नाही तर निकाल लागल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्क्सचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आणि उत्तरपत्रिकांचे स्कॅन कॉपीसाठी अप्लाय करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सीबीएसईचे अधिकृत पोर्टल वारंवार क्रॅश होत होतं. प्रचंड ट्रॅफिकमुळे सर्व्हर डाऊन होणं, पेजेस लोड न होणं अशा तक्रारींमुळे हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या डिजिटल कॉपी मिळाल्या त्यातील अनेक स्कॅन कॉपी अत्यंत अस्पष्ट म्हणजेच ब्लर होत्या. काही प्रकरणांमध्ये उत्तरपत्रिकेतील काही पानच गहाळ असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या, ज्यामुळे नक्की सर्व प्रश्नांचे मूल्यमापन झाले आहे की नाही याबद्दल शंका निर्माण झाली. त्यामुळे केंद्रीय शिक्षण बोर्डाच्या कार्यक्षमतेवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता येऊया तिसऱ्या आणि कालच्या प्रकरणाकडे. SSC GD कर्मचारी निवड आयोग जनरल ड्युटी परीक्षा. नीट आणि CBSE मध्ये तरी बऱ्यापैकी मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं असतात. पण SSC GD ची परीक्षा कोण देतं? तर ही परीक्षा देशातील अशी मुलं देतात जी शेतकरी, शेतमजूर, कामगारांची मुलं असतात, ज्यांना सैन्यात, निमलष्करी दलात भरती होऊन देशाची सेवा करायची असते आणि आपल्या गरिबीवर मात करायची असते. हे तरुण मैलोनमैल प्रवास करून उपाशीपोटी परीक्षा केंद्रावर पोहोचतात आणि तिथे गेल्यावर त्यांना काय समजतं तर सर्व्हर डाऊन आहे. कालच झालेल्या या परीक्षेदरम्यान देशातील केंद्रांवर कम्प्युटर चालत नव्हते, सर्व्हर क्रॅश झालेलं होतं. परीक्षा केंद्रांवर एकच गोंधळ उडाला. परीक्षार्थ्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी परीक्षा केंद्राची तिथेच तोडफोड केली. अखेर परीक्षा रद्द करून ती पुढे ढकलण्याची वेळ आली. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या या सरकारला एका परीक्षेसाठी भक्कम सर्व्हर आणि IT इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येत नाही का? डिजिटल यंत्रणा हाताळण्याचं साधं कंत्राटही योग्य कंपन्यांना दिलं जात नाही का? या तांत्रिक अपयशामुळे त्या गरीब मुलांचा प्रवास खर्च, त्यांचा वेळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास कायमचा तुटून जातो. या तीनही घटना वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्यांच्यात एक समान गोष्ट आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय, अकार्यक्षम नेतृत्व आणि नियोजनाचा अभाव. हे कोणत्याही एका राज्यापुरतं मर्यादित नाही. हा थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. जेव्हा देशाचे शिक्षण मंत्रालय एक नीट परीक्षा सुरक्षित घेऊ शकत नाही, एक CBSE निकाल अचूक लावू शकत नाही आणि SSC परीक्षेसाठी सर्व्हर देऊ शकत नाही, तेव्हा हे सिद्ध होतं की यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली आहे. आज शिक्षण मंत्रालयाचे प्राधान्य कशात असायला हवे? अभ्यासक्रम बदलण्यावर, इतिहास बदलण्यावर, स्वतःची पाठ थोपटून घेण्यावर की विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित परीक्षा देण्यावर? आज परीक्षा घेणाऱ्या संस्था स्वायत्त उरलेल्या नाहीत. तिथे तज्ज्ञांऐवजी राजकीय विचारांच्या माणसांची भरती केली जाते असा आरोप आता थेट तज्ज्ञांकडूनच केला जातोय आणि त्याचा परिणाम आज देशातील कोट्यवधी तरुणांना भोगावा लागतोय. या सगळ्या गोंधळाचे परिणाम किती गंभीर असू शकतात याचा विचार आपण कधी करणार आहोत? जेव्हा मुलांना कळतं की अभ्यास करून नाही तर पैसा देऊन नोकरी मिळणार आहे, तेव्हा त्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. यामुळे तरुणांमध्ये गुन्हेगारी आणि मानसिक नैराश्य वाढते. जर नीट सारख्या परीक्षेत पेपर लीक होऊन लोक डॉक्टर बनत असतील तर भविष्यात आपल्या आरोग्याचे काय होईल? अकार्यक्षम लोक जर व्यवस्थेत आले तर देशाचा विकास कसा होईल? भारत हा तरुणांचा देश आहे. आपण विश्वगुरू बनण्याच्या गोष्टी करतोय, परंतु जगाला जेव्हा समजेल की भारतात सर्वात मोठ्या परीक्षा ही पारदर्शक होत नाहीत, तेव्हा आपल्या शिक्षण पद्धतीची किंमत काय राहील? आज देशाची केंद्रीय शिक्षण व्यवस्था एका मोठ्या संकटातून जात आहे आणि दुर्दैव असं की यावर जबाबदार मंत्र्यांकडून किंवा प्रधानमंत्र्यांकडून कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही. केवळ तपास करू, समिती नेमू एवढीच आश्वासनं दिली जातात. परंतु आता हे किती सहन करायचं असा प्रश्न तरुणांकडून विचारला जातोय. हे घोळ केवळ केंद्रीय स्तरावरच होत आहेत असं नाहीये. राज्य स्तरावर देखील असेच घोळ सुरू आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CETने PCB 2026 मधील प्रश्न उत्तरांवरील विद्यार्थ्यांचे 2 आक्षेप मान्य करत उत्तर तालिकेत अर्थात आन्सर की मध्ये बदल केले आहेत. अपडेटेड आन्सर की नुसार निकालाची पुढील प्रक्रिया करण्यात येणार असून निकाल लवकरच जाहीर करण्याचे CET कडून स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे कोणत्या प्रश्नाच्या उत्तराला किती गुण द्यायचे हे CETलाच माहित नाही.
त्यामुळे परीक्षांचा व त्यांच्या निकालांचा हा घोळ वरपासून खालपर्यंत सगळीकडेच पाहायला मिळतोय. याचे समाधान काय हा प्रश्न आता मोठा बनत चालला आहे.